आणि म्हणून आज सुदर्शननी देखील आता मागाशी सत्कार करत असताना सांगितलं की माझं हिंदीमधलं हे पहिलंच आहे. कारण की आपल्याला बऱ्याच वेळेला मराठी म्हणजे मातृभाषा असते. बालपणापासून आपण प्रत्येक व्यक्ती हा मराठी बोलत असतो आणि मराठी मीडियममध्ये शिकलं, मराठी बोललं तर हे सातत्याने आपल्या एक वळणी पडलेलं असतं. ते तितकं सोपं जातं. पण हिंदीमध्ये त्याचं रूपांतर करणं आणि त्याच्यामध्ये हिंदीमधून ते प्रत्येकाच्या म्हणजे कविता म्हटलं तर ती हृदयापर्यंत गेली पाहिजे. बाकीचं एखादं पुस्तक हे हृदयापर्यंत जातं, हे डोक्यापर्यंत जातं. पण कविता म्हटली तर ती हृदयापर्यंत जात असते. त्यामुळे हृदयापर्यंत जाण्यासारखं सुदर्शनजी आज तुम्ही निश्चित लिहिलेलं आहे आणि ते निश्चित लोकांना आवडणार आहे. त्यामुळं त्याचं मनापासून तुमच्या सर्व कविरूपी तुम्ही आज जे मांडलं आहे त्याच्याकरता तुमचं मनापासून अभिनंदन करतो. म्हणून तुमच्यासारखे लेखक हे सातत्याने घडले पाहिजे हे देखील तितकं महत्त्वाचं असतं. आणि म्हणून आज आपण पाहतो की बऱ्याच ठिकाणी आता जुनी जी ग्रंथ आहेत, पुस्तकं आहेत, त्याचं देखील आता संगोपन व्हायला लागलेलं आहे. त्याचा देखील एक डाटा रेकॉर्ड स्कॅनिंग करून कॉम्प्युटरला स्कॅन केला जातो. म्हणजे भविष्यामध्ये जर त्याची गरज पडली तर पुन्हा आपण त्याचं प्रिंट करून त्याचं पुस्तक तयार करू शकतो. आणि म्हणून पुढच्या काळामध्ये हे सगळे एक वेगवेगळी आव्हानं आपल्यासमोर असणार आहे. त्याच्यावरती आज आपल्याला फार जायचं नाही. कारण आज तुम्ही ह्याचं नाही ते याचं केलेलं आहे. त्याच्यामुळं एक फार महत्त्वाचा विषय आहे. कारण की कविता ह्या माणसाला निश्चित वाचनानं ह्या गाण्यारूपी जरी आपल्यासमोर येत असल्या, कविरूपी येत असल्या, कवितारूपी जरी आपल्याला वाचत असतो तर त्यातनं एक सकारात्मक ऊर्जा किंवा त्याचा एक वेगळा आनंद हा मनामध्ये निर्माण होत असतो. आणि म्हणून त्या सगळ्या पार्श्वभूमीवर तुम्ही आज अल्फाज कुछ कही कुछ अनकही, कारण बऱ्याच गोष्टी अशा असतात की सगळ्या बोलता येत नाहीत, कुछ अनकही बी असतात. आणि शब्दाचा शब्द याला किती किंमत आहे हे कधी कळतं आपल्याला. जसं एखादं रक्त एखाद्या व्यक्तीला लुकरचं दिवस लागत असतं तर त्याच वेळेला त्याला कळतं की ब्लड डोनेशन कॅम्पचं किती महत्त्व असतं. तसं शब्दाचं महत्त्व हे कधी कळतं ज्या वेळेला एखादा शब्द आपण रागाच्या भरामध्ये कुठल्याही व्यक्तीला बोलतो आणि तो व्यक्ती नाराज होतो त्यावेळेला आपल्याला कळतं की तो शब्द आपण बोललो त्या शब्दाची किंमत काय आहे. आणि त्याच्यापेक्षा जास्त कधी वाटते किंमत एखादा व्यक्ती आपल्याला ज्यावेळेस बोलतो त्यावेळेस त्याच्यापेक्षा आपल्याला कळतं की ते किती वाईट होतं. म्हणजे हे शब्दाचं फार प्रयोग महत्त्वाचा असतो. त्यामुळे शब्द हे पुस्तकात तुम्ही उतरवता, फार विचारपूर्वक उतरवता आणि त्याची किंमत ही तुम्हाला माहिती आहे म्हणून तुम्ही त्याचं कविरूपी लिखाण करता. हेच एवढ्या निमित्तानं बोलतो. आपल्याला मनपूर्वक हे अल्फाज कुछ कहे कुछ अनकहे याच्याकरता शुभेच्छा व्यक्त करतो आणि आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद.